नमस्कार. प्रेमिलाच रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत. आज आपल्याला हिवाळा स्पेशल मस्त असे खुसखुशीत पौष्टिक मेथीचे लाडू तयार करायचे. मेथीचे लाडू तयार करताना आपण सुक्या मेव्यांचा वापर करतो, त्याच्यामुळे हे लाडू मस्त असे पौष्टिक तयार होतात. हे लाडू आवर्जून बाळांना 3 महिन्यांकरता केले जातात. ह्या लाडूंमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. हे लाडू आवर्जून थंडीमध्ये केले जातात. तर मेथीचे लाडू तयार करण्याकरता आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि ते कसे तयार करायचे हे बघण्यासाठी आपण लगेचच किचन मध्ये जाऊया. जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा. जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आता आपल्याला हिवाळा स्पेशल थंडीमध्ये आवर्जून केले जाणारे पौष्टिक असे मेथीचे लाडू तयार करायचे. मेथीचे लाडू तयार करण्याकरता मी इथे 25 ग्राम मेथीदाणे घेतलेले. हे मेथीदाणे आपल्याला हलकेसे भाजून घेऊन बारीक ह्याची पूड तयार करायची आणि ती पूड आपल्याला रात्रभर तुपामध्ये भिजत घालायचे. तसं केल्याने काय होतं, मेथीदाण्याचा कडूपणा थोडासा कमी होतो आणि चवीला लाडू आपले थोडेसे कमी कडू लागतात. त्याच्याकरता आता आपल्याला असं करून घ्यायचे. तर आधी आपण हे मेथीदाणे भाजून घेऊया. मेथीदाणे भाजून घेण्याकरता मी पॅन आता गॅसवरती ठेवलेला आहे. पॅन गरम झालेला आहे. आपण मेथीदाणे घालूया. हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे. मध्यमच गॅसवरती भाजायचे, करपू द्यायचे नाहीत. हे मेथीदाणे जास्त भाजले तरी सुद्धा मेथीदाण्याची कडू चव जास्त वाढते. त्याच्याकरता हलकेसेच आपल्याला हे भाजून घ्यायचे. हे बघा, बारीक गॅसवरती मिनिटभर मी मेथीदाणे चांगले भाजून घेतलेले. आता आपण गॅस बंद करूया आणि मेथीदाणे थंड करण्यासाठी खाली काढून घेऊया. आता आपले मेथीदाणे भाजून घेतलेले चांगले थंड झालेले. इथे मी जेवढे मेथीदाणे वाटीने आपण मोजून घेतले होते अर्धी वाटी, तेवढंच इकडे वितळवलेलं तूप सुद्धा अर्धी वाटीच घेतलेलं आहे आणि वजनाला हे मेथीदाणे 25 ग्राम इतके आहेत. तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मेथीदाणे घेऊया आणि आपल्याला आता ह्या मेथीदाण्याची हलकीशी रवाळ अशी पावडर करून घ्यायची. फार पण अगदी बारीक नाही करायची. हे बघा, मेथीदाण्याची अशी मी बारीक अशी पावडर करून घेतली. फार पण अशी बारीक नाही, अशी हलकीशी रवाळ ठेवलेली आहे बघा, ह्या पद्धतीने. तर आता ही आपल्याला ह्या तुपामध्ये भिजत घालायची. आता ही आपण पावडर एका वाटीमध्ये काढून घेऊया. हे बघा, मेथीदाण्याची पावडर केलेली एका वाटीमध्ये मी काढून घेतलेली. आता आपण तूप घालूया. थोडं थोडं करून घालायचं आणि चांगल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. आता आणखी तूप घालूया. हे बघा, सगळं तूप मी मेथीच्या पावडरीमध्ये घालून घेतलेलं आहे. एक जीव चांगलं करून घेऊया. आता ही भिजत घातलेली तुपामध्ये मेथीची पावडर आपल्याला रात्रभर अशीच भिजवण्यासाठी ठेवून द्यायची. आणि आता आपण हे उद्या सकाळी बघूया आणि लाडूसाठी लागणारं साहित्य लाडू करताना बघूया. आता आपल्याला मेथीचे लाडू तयार करायचे. तर आपण मेथीदाणे हलकेसे भाजून घेऊन त्याची पावडर केली आणि तुपामध्ये रात्रभर भिजवून घेतले. हे बघा, ह्या पद्धतीने अशी मेथीदाण्याची पावडर छान भिजलेली आहे. तर ह्या पद्धतीने अशी पावडर भिजवून घेतली की मेथीच्या लाडूंचा कडूपणा थोडासा कमी होतो. त्याच्याकरता मी ही रात्रभर भिजवून घेतली. आणि तुम्हाला आणखी मेथीच्या लाडूचा जर कडवटपणा कमी करायचा असेल तर हे मेथीच्या दाण्याचं आपण पावडर केलेलं मिश्रण आहे ते तुम्ही 2 ते 3 दिवस असंच झाकून ठेवू शकता आणि नंतर मेथीचे लाडू करू शकता. त्याच्यामुळे आणखी मेथीचा कडूपणा कमी होतो आणि लाडू कमी कडू लागतात. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. आता इथे बाकीचं साहित्य मी ह्या काचेच्या वाटीने मोजून घेतलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगते. 2 वाट्या सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे. सारख्याच वाटीने अर्धी वाटी इकडे काजू आणि अर्धी वाटी बदाम घेतलेले. इथे अक्रोड अर्धी वाटी घेतले. 1 वाटी भरून डिंक घेतलाय. इथे ह्याच वाटीने 1.25 वाटी खारीक पावडर घेतले.
इथे 2 चमचे पिस्ते घेतलेले, 2 चमचे खसखस घेतले, 2 चमचे सुंठ आणि जायफळीची पावडर घेतली. ह्याच वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. आपल्याला इकडे तूप लागणार आहे, ते मी 250 ग्राम तूप घेतलेलं आहे. त्यातला आपण पहिल्यांदा 5 चमचे तूप मेथीची पावडर केल्यानंतर भिजवायला वापरलेलं आहे. तर बाकीचं आपल्याला इकडे तूप जसं लागेल तसं वापरायचंय. इथे मी त्याच वाटीने 2 वाट्या गूळ सुरीने कापून घेतलेला आहे. आता आपण जे साहित्य भाजायचंय ते भाजून घेऊया आणि जे तळायचंय ते तळून घेऊया. आता सुरुवात करूया. हे बघा, आता लाडू करता साहित्य आपल्याला आधी भाजून घ्यायचंय. त्याच्याकरता मी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. आधी आपण खसखस पॅन मध्ये घालूया आणि चांगली भाजून घेऊया. हे बघा, हलकीशी खसखस आपली भाजलेली आहे. फार पण आपल्याला ही करपेपर्यंत भाजायची नाही. आता काढून घेऊया. पॅनमध्ये सुकं खोबरं खिसून घेतलेलं ते घालूया. आता खोबरं सुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती छान सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचंय. हे बघा, सुक्या खोबऱ्याला तेल सुटतं, त्याच्यामुळे बिना तेल किंवा तूप घालता आपल्याला हे भाजून घ्यायचंय. असंच कोरडं भाजायचं, लगेच भाजतंय खोबरं. हे बघा, सुकं खोबरं सुद्धा सोनेरी रंगावरती मस्त असं भाजून झालेलं आहे. आता आपण खोबरं काढून घेऊया. आता आपण थोडंसं तूप घालूया, अर्धा चमचा, आणि त्याच्यामध्ये ही खारीक पावडर घेतलेली ती घालूया आणि चांगली तुपावरती रंग बदलेपर्यंत, सुगंध सुटेपर्यंत छान भाजून घ्यायची. हे बघा, बारीक गॅसवरती मिनिटभर मी खारीक पावडर छान परतवून घेतले. गोड असा सुगंध सुटलेला आहे आणि रंगही थोडासा बदललेला आहे. आता ही आपण खारीक पावडर काढून घेऊया. पॅनमध्ये आपण अर्धा चमचा आणखी तूप घालूया. आपल्याला ही मेथीचे लाडू बिना पाकाचे तयार करायचे. हे बघा, आता हे गव्हाचं पीठ घालूया आणि गव्हाचं पीठ सुद्धा छान सुगंध सुटेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचंय. आणि गॅस बारीकच ठेवायचा पीठ भाजताना, नाहीतर करपू शकतं. हे बघा, 2 ते 3 मिनिटं छान गव्हाचं पीठ सुद्धा सुगंध येईपर्यंत आपलं भाजून झालेलं आहे. आता त्याच्यामध्येच मेथीच्या दाण्याची आपण पुडी तुपामध्ये भिजवून घेतलेली ती घालून घेऊया. हे बघा, अगदी छान भिजलेली. आणि गव्हाचं पीठ आणि ही मेथी दाण्याची पावडर आपल्याला एकत्रच भाजून घ्यायचे. सगळे घालून घेऊया. आणि छान तूप सुटेपर्यंत गव्हाचं पीठ आणि ही मेथीची पावडर, ही मेथी दाण्याची पावडर अशी छान आपण परतवून घेऊया. हे बघा, गव्हाचं पीठ आणि मेथी दाण्याची पावडर तूप सुटेपर्यंत छान परतवून झालेलं आहे. बारीक गॅसवरती 3 ते 4 मिनिटं मी चांगलं परतवून घेतलंय. हे बघा, छान रंग सुद्धा बदललेला आहे. आता आपण काढून घेऊया. आता लाडूचं भाजून घेण्याचं साहित्य आपलं भाजून झालेलं आहे. आता आपण जे जे साहित्य आपल्याला तळून घ्यायचंय ते तळून घेऊया. त्याच्याकरता तूप घालूया. 5 चमचे तूप घालायचंय. चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये काजू घालूया आणि सोनेरी रंगावरती आपल्याला मध्यम गॅसवरती छान तळून घ्यायचे. हे बघा, काजूला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. आपण काढून घेऊया. आता काजू काढून घेतले तळलेले. आपण बदाम घालूया. बदाम सुद्धा छान आपल्याला फुलेपर्यंत तळून घ्यायचे. बदाम सुद्धा छान तळलेले आहेत. आपण काढून घेऊया. त्याच तुपामध्ये अक्रोड घालूया आणि चमचा भरून पिस्ते सुद्धा त्यातच घालूया. 1 चमचा मगज बी आणि 1 चमचा टरबुजाच्या बिया घेतल्यात त्या पण घालूया आणि सारा आपण छान आता तळून घेऊया. बघा, मध्यम गॅसवरती 2 मिनिटं मी हे अक्रोड, पिस्ते, मगज बी आणि टरबुजाच्या बिया चांगल्या तळून घेतल्यात. आता काढून घेऊया. बघा, त्याच तुपामध्ये 2 चमचे आणखी मी तूप टाकलेलं आहे. आता आपण डिंक तळून घेऊया. डिंक तळताना थोडा थोडा तळायचा, म्हणजे एकसारखा तळला जातो आणि छान फुलतो सुद्धा.
एकदम जास्त नाही घालायचा आणि चांगला फुलेपर्यंत तळून घ्यायचा. हे बघा डिंक छान फुललेला आहे. जर डिंकाचे खडे मोठे मोठे असतील तर मिक्सरवरती फिरवून घ्यायचे आणि मग तळायचे, म्हणजे आतपर्यंत छान डिंक तळला जातो. असाच तळून घ्यायचा, म्हणजे काय होतं लाडूमध्ये लाडू खाताना डिंक असा कचकच लागत नाही. आता आपण काढून घेऊया आणि उरलेला असाच छान तळून घेऊया. आता डिंक सुद्धा सगळा तळून झालेला आहे. उरलेलं सगळं तूप मी काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये आता हलकासा गुळ गरम करून घ्यायचा आहे, वितळवायचा पण नाही, जेणेकरून हा गुळ कापलेला असा घेतलाय ना मी, तो हलकासा नरम होईल. त्याच्याकरता आपल्याला फक्त गरम करून घ्यायचा आहे. आपल्याला बिना पाकाचे आजचे लाडू करायचे तर फक्त आपल्याला हा नरम होईपर्यंतच असा परतवून घ्यायचा आहे. बघा गॅस आता बंद करूया आणि गूळ आता हा चांगला सैल होईपर्यंत असाच या गरम पॅन मध्ये ठेवूया, म्हणजे आपल्याला हा गूळ सगळ्या मिश्रणामध्ये एकजीव करून घेता येईल. आता मेथीच्या लाडूचं सारं साहित्य आपलं भाजून आणि तळून तयार झालेलं आहे. इथे आपलं सुकं खोबरं भाजलेलं तयार आहे. इथे खसखस भाजून घेतले, इथे खारीक पावडर भाजलेले, इथे गव्हाचं पीठ आणि आपण भिजवून घेतलेली मेथीची पावडर ती आपण अशी भाजून घेतलेली. गूळ सुद्धा आपण असा खडे होते ते चांगला वितळवून घेतलाय. हे बघा पुन्हा कडक झालाय, आपण हा चमच्याने काढून घेऊया. इथे डिंक तळून झालाय, काजू बदाम अक्रोड पिस्ते मगजबी आणि टरबूजाच्या बिया एवढं तळून घेतलेलं. आता आपण सारं साहित्य एकत्र करून घेऊया. हे बघा खारीक पावडर खोबरं आणि खसखस हे आपण सगळं एकत्र करूया. हाताने सारं साहित्य एकजीव करून घेऊया. आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान दरदरीत असं वाटून घ्यायचं. आता लाडूसाठीचं सारं साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे, ते थोडं थोडं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया. त्याच्यामध्ये थोडासा गूळ घालूया. आणि हे गव्हाचं पीठ आणि मेथी दाण्याची पावडर तळून घेतलेली ती थोडीशी घालूया. सुंठ पावडर ती घालूया आणि छान दरदरीत आता हे वाटून घेऊया. हे बघा सारं साहित्य मी असं दरदरीत वाटून घेतलंय. हे बघा आता हे काढून घेऊया आणि उरलेलं हे सारं साहित्य थोडं थोडं घेऊन असंच दरदरीत वाटून घेऊया. बघा तळून घेतलेले सुके मेवे आणि भिजत घातलेली मेथीची पावडर आणि गव्हाचं पीठ आपण छान परतवून घेतलं. गूळ सुद्धा आपण हलकासा गरम करून थोडासा सैल करून घेतला आणि सारं असं दरदरीत वाटून हे सारं मिश्रण लाडूचं तयार झाले. आता आपण ह्याचे लाडू तयार करूया. हे बघा छान हे मिश्रण आपण हाताने थोडंसं एकजीव करून घेऊ आधी. हे बघा सगळं मिश्रण मी चांगलं एकजीव हाताने आता करून घेतलेलं आहे. आता आपण थोडं थोडं हे मिश्रण घेऊन लाडू बांधून घेऊया. हे बघा छान ह्या मिश्रणाला बाइंडिंग आलेली. आज आपण बिना पाक करता हे लाडू करतोय. हे बघा किती मस्त एका हाताने सुद्धा छान लाडू तयार होतोय. लाडू आपल्याला छोटे छोटेच तयार करायचे. थोडे पिस्त्याचे काप लावूया. हे बघा किती मस्त झालाय. असेच आपण आता छोटे छोटे सगळे लाडू या मिश्रणाचे करून घेऊया. हे बघा आता उरलेल्या मिश्रणाचे सगळे लाडू आपण असेच करून घेऊया.
मेथीचे सगळे लाडू आपले करून तयार झालेले आहेत. किती मस्त झालेत बघा. अगदी खुसखुशीत झालेले आहेत आणि चवीला सुद्धा खूप छान झालेत. हे लाडू करताना आपण मेथीदाणे हलकेसे भाजून घेऊन पावडर केली आणि तुपामध्ये रात्रभर भिजवून घेतली. त्याच्यामुळे ह्या लाडूचा कडवटपणा कमी झालेला आहे. आणि हे लाडू करताना एकाच वाटीने आपण सारं साहित्य मोजून घेतलं. त्याच्यामध्ये हे असे छोटे छोटे 18 लाडू तयार झालेले. तर मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते. हे बघा, लाडू किती छान झालाय. अगदी मस्त खुसखुशीत हे लाडू तयार झालेले. आता आपण हे लाडू एका डिशमध्ये काढूया. हे बघा, बिना पाकाचे मेथीचे लाडू आपले तयार झालेले. मेथीचे लाडू तयार करताना आपण ह्याच्यामध्ये सुक्या मेव्यांचा वापर केला. त्याच्यामुळे हे लाडू अगदी पौष्टिक तयार झालेले. हे लाडू करताना आपण गुळाचा पाक न करता हे केलेले. त्याच्यामध्ये भरपूर तूप वापरले. त्याच्यामुळे हे लाडू हवाबंद डब्यामध्ये 1.5 ते 2 महिने आरामात टिकतात, खराब होत नाहीत. तर आता ह्या हिवाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा एकदा असे बिना पाकाचे मेथीचे लाडू करून बघा. हे बघा, मेथीचे बिना पाकाचे झटपट लाडू आपले करून तयार झालेत. किती मस्त झालेत बघा. चवीला खूप छान झालेत आणि मस्त असे खुसखुशीत हे लाडू तयार झालेले. मेथीचे लाडू आवर्जून बाळंतीण महिलांकरता केले जातात. थंडीमध्ये ज्यांना सांधेदुखी, कंबरदुखी होते त्यांनी असे लाडू आवर्जून खाल्ले पाहिजेत. हे लाडू करताना असे छोटे छोटेच करायचे. हे लाडू करताना आपण जे साहित्य वापरतो ते साहित्य सारं गरम स्वरूपाचं असतं. त्याच्यामुळे हे लाडू फार मोठे खायचे नाहीत, कारण फार मोठे लाडू खाल्ले तर एखाद्याच्या पोटाला त्रास होऊ शकतो. त्याच्याकरता असे छोटे छोटेच लाडू तयार करायचे. हे लाडू आवर्जून थंडीमध्ये केले जातात. तर हे लाडू भरपूर गुणकारी आहेत आणि पौष्टिक सुद्धा आहेत. तर हे लाडू असे तुम्ही आता ह्या थंडीमध्ये करून बघा. आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि आजची जर माझी बिना पाकाची मेथीच्या लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक सुद्धा जरूर करा.